अरे हे काय झालं? तर नमस्कार भावांनो, आज आहे आपले 75 चा 48वा दिवस. सुरुवातीला आपण गेली 15 मिनिटं रनिंग, मग स्प्रिंट, डायरेक्ट गेटच्या बाहेरच गेलो भाऊ. मग 100 सपाटे. आयला काल जोश मध्ये 200 सपाटे आणले, 100 जाईनात. मग फार्मर वॉक. आता मला काय झालं काय नो 150 किलोने श्रग्स मारित होतो. ही आहे वर्कआउट नंतरची कंडिशन. आता चला घरी. मग आपले चविष्ट भोजन संपवले. अरे यार, सकाळपेक्षा दुपारी वर्कआउट केलेला परवडला असता. जाऊ दे. मग लेक्चर संपवले. लय कंटाळा आलाय राव. तर विषय असा आहे की आमची माताजी गेलेली आहे बाहेर आणि आम्हाला रिस्ट्रिक्ट करून गेलेली आहे का ते येऊस तर आम्ही बाहेर न जावे. त्यामुळं आम्हाला ते येऊस तर वाट बघावं लागणार आहे. मग आपण ट्रेनिंगला जाणार आहे. त्याला आता खूप टाइम लागणार आहे, तर थांबावंच लागणार आहे. फायनली मम्मी आल्यावर आपण गेलो ट्रेनिंग करायला. सुरुवातीला आपण केला वॉर्मअप. भावनो खरं सांगतो, थोडक्यात राहिलं नाही तर आज पूर्ण स्ट्रेच झालं. असू दे. मग पट्टी बांधून आपण केली सावली प्रॅक्टिस, म्हणजे शॅडो प्रॅक्टिस. मग बॅग वरती आपण आपल्या थोड्या वीक किकांची प्रॅक्टिस केली. अरे तर निघली. जाऊ दे, दुसऱ्या बॅग वर करू. मग हिप थ्रो. बाकी जाऊन दे, तुम्ही आवाज ऐका कडक आहे ना. मग ऍप्स मारून मी माझा वर्कआउट संपवला. ही आहे वर्कआउट नंतरची कंडिशन. मग घरी येऊन भोजन ग्रहण करून आपण बसलो गीता वाचायला. आणि आज आपण वाचलं की कोणत्या पण व्यक्तीला चांगल्या प्रकारे जाणल्याशिवाय दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून त्याच्याबद्दल कोणतीही धारणा करणे मूर्खता आहे. करा शेअर हा व्हिडिओ तुमच्या भावाला आणि त्याला सांगा की आता तरी व्यायाम कर भावा. चॅलेंज आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि अकाउंटवर नवीन असला तर तुमच्या भावाला फॉलो करा. राम राम.